महानोर नामदेव धोंडो, आपण त्यांना नादो महानोर म्हणून चांगल्यापैकी ओळखतो, हे रानकवी. त्यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 मध्ये झाला आणि मृत्यू 3 ऑगस्ट 2023. कवी नामदेव धोंडो महानोर, नाथो महानोर यांचा औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेण्याजवळ असलेल्या पळसखेडा या गावी झाला. यांचा जन्म 500 लोकवस्ती असलेल्या आजूबाजूच्या गावात. तेव्हा शेतीला पर्याय नव्हता, कोरडाऊ शेती. तेव्हा मुलाला शेतात राबण्याशिवाय अजिबात पर्याय नव्हता. पुष्कळ धडपड करूनही शिक्षण त्यांना घेता आले नाही गरिबीमुळे. शेवटी त्यांनी शिक्षण सोडले, पण त्यांनी वाचन मात्र चालू ठेवले. कवितेचं हे वेड त्यांच्या हातून सुटेना आणि त्यांनी शेती आणि कविता या दोन्ही गोष्टीत त्यांचा जीव रमला आणि दोन्ही गोष्टी करताना त्यांच्या मनाची होणारी ओढाताण त्यांनी कवितेद्वारे मांडले आहे. गुंतलेला प्राण ह्या रानात माझे, फाटकी झोपडी काळीज माझे, मी असा आनंदोनी बेहोश होतो, शब्दगंधे तू मला पाहूत घ्यावे, शब्दगंधे तू मला पाहूत घ्यावे. महानोरांच्या आधी रविकरण मंडळापासून शेतीविषयी कविता लिहिल्या जात होत्या. त्यामुळे त्यांना कवितेचा अनुभव, जिवंतपणा, कवितेमध्ये त्यांच्या कवितेत जिवंतपणा होता. लोकलयीच्या चिरंजीव जाणकारांमुळे सामान्य मराठी वाचकांनाही त्यांच्या कवितेचे वेड लागेल अशा त्यांच्या कविता होत्या. आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी 1967 साली रानातल्या कविता हा महानोरांचा पहिलाच कविता संग्रह मराठी कवितेमध्ये आला आणि त्याने वेगळेपणाची वाङ्मयीन गुणवत्ता त्यामध्ये दिसते. आणि मोठ्या आस्थेने त्यानंतर मराठी वाङ्मय विश्वाने मोठ्या आस्थेने त्यांची दखल घेतली. वही, पावसाळी कविता, अजिंठा, प्रार्थना, दयाघना, पानझड, गाथा शिवरायाची, तिची कहाणी, जगाला प्रेम अर्पावे, गंगा वाहू दे निर्मळ, असे त्यांचे एकूण 10 कविता संग्रह प्रकाशित झाले. मनोहरांचे त्यावेळचे जे काव्य लेखन होते ते मराठी वाङ्मयालाच नव्हे तर मराठी साहित्याला, मराठी कवितेला समृद्ध करणारे ठरले. प्रसिद्ध समीक्षक सुधीर रसाळ यांनी महानोरांच्या कवितेत वेगळेपण सांगताना त्यांनी लिहिले की बालकवींची कविता काय किंवा बोरकर पाडगावकर यांची कविता काय, ती निसर्गाच्या शहरी कौतुकापासून जन्माला आलेली आहे. आधुनिक शहरी संस्कृतीच्या काळात माणूस निसर्गापासून तुटला, पण निसर्गाची ओढ लागली त्याला आणि त्या ओढीतून आजची निसर्ग कविता लिहिली वाचली जाते. तेथे महानोरांच्याच कवितेत कवी हा रानाचा जणू एक भाग बनला आणि या रानाने त्यांची संवेदनशीलता घडवली आहे व ती या रानाला एक अर्थपूर्णता देत आहे. रान शेतकऱ्याचे आहे. हे शेतकरी, रान आणि शेतकरी दोघेही बीजारोपण, अंकुर संवर्धन, बीजरक्षण, निर्मिती चक्रात मग्न आहे. आणि रानाची वेगवेगळी रूपे म्हणजेच निसर्गाची वेगवेगळी रूपे महानोरांनी आपल्या कवितेत दाखवली आणि सुरबद्ध, लयबद्ध, तालबद्ध अशा त्यांनी ज्या कविता लिहिल्या आहे त्या चित्रपटातसुद्धा प्रकाशित झाल्या. काही त्यांच्या कविता 1972 साली महानोरांची गांधारी कादंबरी प्रकाशित झाली आणि गांधारी नावाच्या मराठवाड्यातल्या एका गावाची स्वातंत्र्यानंतर 50 वर्षाचा जीवनपट चित्रित करणारी
ती कादंबरी देखील त्यांची खूपच गाजली. नॅशनल बुक ट्रस्ट या राष्ट्रीय संस्थेने तिचा हिंदी अनुवाद प्रकाशित केला आणि हिंदीतही या कादंबरीला लोकप्रियता मिळाली, गांधारी ही कादंबरी. आणि 1982मध्ये मालवणाच्या गावातल्या गोष्टी हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. व्यंकटेश माडगूळकरांच्या कथालेखनाची आठवण करून देणारा हा कथासंग्रह खास देशी बाणाच्या मराठी वाचकांच्या पसंतीस आला आणि महानोरांच्या एकूणच लेखनाला लोकसाहित्याच्या अभ्यासाची जोड आहे. त्यानंतर गपसप हा लोककथांचा तर पळसखेडची गाणी हा लोकगीतांचा, असे 2 संग्रह महानोरांनी संपादित केलेले आहे. पुन्हा कविता आणि पुन्हा एकदा कविता हे समकालीन कवितेचे प्रातिनिधिक संग्रह महानोरांनी संपादित केलेले आहे. त्यानंतर गीतलेखन ही महानोरांचा आवडीचा प्रांत आहे. ग. माडगूळकर, शांता शेळके यांची दर्जेदार गीतलेखनाची परंपरा महानोरांनी आपल्या गीतलेखनात पुढे आणली आणि गीतलेखन करताना त्यांना उपयुक्त ठरली ती लोकगीतांची लय. हृदयनाथ मंगेशकर आणि आनंद मोडक यांच्यासारख्या प्रयोगशील संगीतकारांच्या साथीने मनोहरांनी मराठी चित्रपटात गीतलेखन केले, नवे युग निर्माण केले. नवी आपली रान कविता, निसर्गाची किमया त्यांच्या कवितेतून दिसते. एक होता जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, अबोली, दोघी, उरूस या चित्रपटांसाठी त्यांची गीतरचना लोकप्रिय ठरली आणि त्यांची तुफान लोकप्रियता, साचेबद्ध झालेला चित्रपट गीतलेखनाला मनोहरांनी खूप प्रसिद्धी मिळवली. जगविख्यात गायिका लता मंगेशकर यांनी स्वतः रस घेऊन तयार केली माझ्या आजोळची गाणी ही महानोरांच्या कवितांच्या गायनाची ध्वनिमुद्रकही तशीच गाजली. त्यानंतर ललित गद्य लेखनही महानोरांनी केले. शेतकरी दिंडी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयक लेखनातून महानोरांनी शेतकऱ्याच्या प्रश्नांना भिडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शेतकरी दिंडी, यशवंतराव चव्हाण, ऐशी कळकळ्याची जाती, जे रम्य ते बघून या, हा काळोखाचा रस्ता आपला नाही, शरद पवार आणि मी, काही पुस्तकातून त्यांनी ललित गद्य लेखन संकलित केले. शेतीविषयक माहिती देणारे गद्य लेखनही मनोहरांनी पुष्कळ केले. शेतीसाठी पाणी, जलसंधारण, फलोत्पादन, ठिबक सिंचन अशी काही शेतीविषयक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. कृषीशास्त्राला अनुभवांची जोड देऊन केलेले लेखन शेतकरी वर्गात मोठी मान्यता पावलेले आहे. अनेक पुस्तकं वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहे आणि महानोरांचे एकूण कर्तव्य लक्षात घेऊन राज्य आणि राष्ट्रीय पातळ्यांचे अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळालेले आहेत. महानोरांचे सर्वस्पर्शी कर्तृत्व लक्षात घेऊन 1991 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब बहाल केला आणि 1997 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या पानझड्या कविता संग्रहास राष्ट्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला. महानोरांना मिळालेल्या 2 राष्ट्रीय सन्मानामुळे एकूण मराठी कवितेवरच राष्ट्रीय पातळीवर गौरव झालेला आहे. मराठवाडा साहित्य संमेलन, जैल साहित्य संमेलन, औदुंबर साहित्य संमेलन अशा अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आणि त्या मराठी साहित्य महामंडळाच्या संस्थांचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे अविरोध चालत आले. जागतिक मराठी अकादमी, साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, चित्रपट महामंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ अशा ठिकाणी सन्माननीय सदस्यत्व त्यांनी बहाल केले. तर नादो महानोर यांच्या ज्या कविता आहेत, नादो महानोरांच्या जर आपण कविता बघितल्या तर खूपच सुंदर आणि खूपच मनाला चटके देणाऱ्या त्या कविता नादो महानोरांच्या. त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य जर बघितले तर एकदम साधी सोपी लय भाषा आणि साधी सोपी भाषा आणि साध्या सोप्या भाषेत त्यांनी ज्या कविता लिहिल्या
त्या कविता वाचकांना खूपच उत्साहित प्रेरित करणाऱ्या